Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. As we know, periodic table is divided into four blocks, S, P, D, F block elements. But how they are classified? The periodic table is divided into four blocks on the basis of electronic configuration of elements. So before going to discuss the definition of SPD block elements, you must know the electronic configuration of all elements present in the periodic table. मग येते का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर पिरियडिक टेबल लेक्चर नंबर 2 बघा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा समजून घ्या आणि मग आपल्याला डेफिनेशन लिहिता येतील, समजता येतील. ओके, नाउ in this lecture we try to discuss definition of SPD block elements and the most important one is types of the shell. मुलांना ऍक्च्युली टाइप्स ऑफ द शेल समजत नाही, तर पहिल्यांदा आपण काय बघूया, टाइप्स ऑफ द शेल आणि नंतर आपण डेफिनेशनला जाऊया. आता टाइप्स ऑफ द शेल किती असतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक ॲटम कन्सिडर करावं लागेल. मग खोचरे सर हे ॲटम आहेत. मग खोचरे सरांच्या मध्ये काय असणार, मध्यभागी न्यूक्लियस असणार, त्याच्या बाहेर काय असणार, शेल्स असणार, गल्ले असणार, राईट, शेल्स असणार. मग शेल्स मी किती खोचरे सरांच्या मध्ये कन्सिडर करतोय, 6 कन्सिडर करतोय. खोचरे सरांच्या मध्ये ॲटम मध्ये किती शेल्स आहेत, 6 शेल्स आहेत. मग 6व्या शेलला काय म्हणणार आपण, बाहेरची शेल, लास्ट शेल, आउटर मोस्ट शेल, आणि त्याला मोस्ट फ्रिक्वेंटली आपण काय शब्द लिहितो, व्हॅलन्स शेल. म्हणजे लास्ट शेल, आउटर मोस्ट शेल किंवा व्हॅलन्स शेलला डिनोट कशाने केलं जातं, एन डिनोट केलं जातं. कशाने डिनोट केलं जातं, एन डिनोट केलं जातं. ओके, आता मग माझी जर 6वी कक्षा जर बाहेरची असेल तर 5वी कुठली असेल, त्याच्या आतमधली असेल. मग त्याच्या आतमधल्या म्हणजे शेवटून दुसऱ्या कक्षेला 6व्या कक्षेला आउटर मोस्ट व्हॅलन्स शेल म्हणायचं, राईट. तर 5व्या शेलला मी काय नाव देतोय, पेनल्टीमेट शेल. कोणती शेल, पेनल्टीमेट शेल. मग पेनल्टीमेट शेल कोणाला म्हणायचं, बाहेरच्या कक्षेच्या आतल्या कक्षेला काय म्हणायचं, पेनल्टीमेट शेल. 6व्याला जर तुम्ही यन म्हणत असाल तर 5 उत्तर येण्यासाठी काय दिलं पाहिजे, 6 मधून 1 वजा केलं तर उत्तर काय येईल, 5 येईल. मग 5 ला आपण नोटेशन काय देणार, n-1. 5 ला काय नोटेशन देणार आपण, n-1. 6 ला जर n असेल तर 5 ला काय असेल, n-1 असेल. सिंपल आहे. आता त्याच्या आतमधली शेल आहे. मोबाईल मध्ये सिम कार्ड असतं, एखादं सिम कार्ड असतं प्रीपेड आणि पोस्टपेड. प्रीपेड म्हणजे काय, अगोदर पैसे भरा आणि मग बोला, राईट. तसं अगोदरची म्हणजे कुणाच्या अगोदरची, पेनल्टीमेटच्या अगोदरची आतमधली, तिला नाव काय द्यायचं, प्री म्हणजे काय, प्रीपेड कार्ड असतं ना, प्री पेनल्टीमेट शेल. पेनल्टीमेट शेलच्या आतली. जर बानो 6 ला येन असेल तर 4 ला काय दिलं पाहिजे, 6 मधून किती वजा केल्यानंतर 4 उत्तर येईल. 6 मधून n मधून 2 वजा केलं तर उत्तर काय येईल, 4 येईल. तर 6 ला जर तुम्ही बानो 6व्या शेलला जर तुम्ही व्हॅलन्स शेल म्हणत असाल तर 5व्या शेलला काय म्हणणार, पेनल्टीमेट. आणि मग बानो 4थ्या शेलला काय म्हणणार, प्री पेनल्टीमेट शेल. समजा आपल्याकडे एक ॲटम आहे आणि त्याच्याकडे 10 शेल आहेत. जर तुम्ही म्हणाल सर 10 शेलचा ॲटम अजून नाहीच आहे, टोटल शेल किती आहेत, टोटल पिरियड किती आहेत, 7 आहेत. पण आपण कन्सिडर करूया, तुम्ही खूप मोठे शोध लावले, अनेक एलिमेंट शोधले आणि 10 शेल आल्या, ठीक आहे, असं समजूया आपण. तर बाळांनो, एखाद्या ॲटम मध्ये जर 10 शेल असतील तर 10व्या शेलला काय म्हणायचं, आउटर मोस्ट, लास्ट, आणि त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्स शेल. तर 9व्या शेलला काय म्हणायचं बाळांनो, 9व्या शेलला म्हणायचं पेनल्टीमेट शेल. आणि मग 8व्या शेलला काय म्हणायचं, 8व्या शेलला म्हणायचं प्री पेनल्टीमेट शेल. म्हणजे 10व्या शेलला लास्ट, आउटर मोस्ट, व्हॅलन्स शेल म्हणायचं. 9व्या शेलला काय म्हणायचं, पेनल्टीमेट शेल म्हणायचं. आणि 8व्या शेलला काय म्हणायचं, प्री पेनल्टीमेट शेल म्हणायचं. मग 10व्याला म्हणायचं यंत शेल. 10व्याला काय म्हणायचं, यंत शेल. 9व्याला काय म्हणायचं, 10 मधून 1 वजा करावं लागणार म्हणून म्हणायचं n-1. आणि 8व्याला n-2. सर्वांना समजलं का टाइप्स ऑफ द शेल. समजा माझ्यामध्ये 7 शेल आहेत, मग 7व्या शेलला काय म्हणायचं, आउटर मोस्ट, लास्ट, व्हॅलन्स. मग 6व्याला काय म्हणायचं,
पेनल्टीमेट. मग पाचव्याला काय म्हणायचं? प्री पेनल्टीमेट. एवढं सोपं आहे बा. तुम्हाला समजलं का सर्व नोटेशन? शेवटच्या शेलला जर एन म्हणलं तर त्याच्या आतमधल्या शेलला काय म्हणलं पाहिजे? n-1. आणि त्याच्या आतमधल्या शेलला काय म्हणलं पाहिजे? n-2. व्हॅलन्स शेल n असते, पेनल्टीमेट n-1 असते आणि त्याच्यातली प्री पेनल्टीमेट म्हणजे n-2 शेल असते. सर्वांना समजलं? आणि मग बाळांनो आपण जाऊया डेफिनेशन ऑफ SPDF ब्लॉक एलिमेंट्स. त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येण्यासाठी तुम्हाला लेक्चर नंबर 2 पिरियड टेबल ते बघावं लागेल. ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला 118च्या 118 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येणारच. ओके, so start with the definition of SPD block elements. You must know the electronic configuration of all elements. So what is the definition of S block element? S block element ची डेफिनेशन काय होते आपल्याला बघायचं आहे. आता S ब्लॉक एलिमेंट मी इथे लिहितो. ही लीनाची नालायक कार्टी रात्रभर कशीही फिरतात आणि बानो बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. त्यामुळे तुम्हाला जर ते मी सांगितलेले एलिमेंट्स आहेत सुपर ट्रिक्स असं मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. राईट, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केले की तुम्हाला ऑटोमॅटिक सर्व व्हिडिओ पाहता येतील. राईट, ट्रिक्स त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले आहेत. एक 18 मिनिटाचा व्हिडिओ आहे, फार वेळ लागणार नाही तो बघायला तुम्हाला. सर ही लीनाची नालायक कार्टी रात्रभर कशी फिरतात, बेगम मुघलांची कशी सारस बागेत राहिली. ऍक्च्युली हेलियम ठेवलाय आपण 18च्या वरती, तो हेलियम मी इथे लिहितो, काय प्रॉब्लेम नाही. तर हे सर्वचे सर्व कसले ब्लॉक एलिमेंट्स आहेत? यस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. का म्हणायचे यांना यस ब्लॉक एलिमेंट्स? तर त्यातला बाळांनो एक घेऊया, हा एक एलिमेंट घेऊया Mg, मॅग्नेशियम. ऍटॉमिक नंबर त्याचा किती असतो? 12. परवा तुम्हाला सांगितलं होतं 1 ते 20 काय यायला पाहिजे तुम्हाला ऍटॉमिक नंबर कमीत कमी 118च्या 18 येणार जर तुम्ही त्या ट्रिक्स फॉलो करत असाल, त्याचं प्रॅक्टिस करत असाल तर. मॅग्नेशियम ऍटॉमिक नंबर 12. आणि मग बाळांनो त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं लिहायचं? अबाव प्रिन्सिपल नुसार लिहायचं. पहिल्यांदा 1s, नंतर 2s, नंतर 2p, नंतर 3s, नंतर 3p, 4s. s मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2, p मध्ये 7, d मध्ये 10, f मध्ये 14. हे आपण पिरियडिक टेबलच्या लेक्चर सेकंड मध्ये डिस्कस केलेलं आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी ते लेक्चर बघा आणि समजून घ्या. मॅग्नेशियम ऍटॉमिक नंबर 12. मग काय लिहावं लागेल? पहिली 1s2, 2s2, 2p6. किती झाले इलेक्ट्रॉन? 10. राहिले किती? फक्त 2. मग काय येणार नेक्स्ट बाळांनो? 3s2. काय येणार? 3s2. बघा बरं, 1s नंतर 2s नंतर 2p नंतर 3s. 3s मध्ये किती? 2. टोटल किती झाले? 12. 12 इलेक्ट्रॉन. ऍटॉमिक नंबर ते संपलं की थांबायचं. आता कुठला एक्झाम्पल घेऊया बाळांनो? लिथियम. कोणता घेऊया? लिथियम. ऍटॉमिक नंबर किती? 3. सोपा आहे मग सर. 1s2. इथं 2s2 लिहू शकतो आपण, पण माझ्याकडे किती आहे? 3. मग मी इथे लिहिणार एकच. हे काय झालं बाळांनो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोपं आहे. मला माहित आहे तुम्हाला येत असणार, नो डाऊट. ज्यांनी व्हिडिओ पाहिलेत पहिले त्यांना 100% येतच असणार आहे. त्यांना काय हे किरकोळ वाटेल. ओके, आता एस ब्लॉक एलिमेंटची मला डेफिनेशन करायची आहे. ती डेफिनेशन कशी केली बघा. इथं शेवटचे ऑर्बिटल कुठले आहे? इथं शेवटचे ऑर्बिटल कुठले त्याला अंडरलाईन करतो. हा 12वा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय बाळांनो? 12वा इलेक्ट्रॉन गेला एस मध्ये. 12वा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय? एस मध्ये गेलाय. हा तिसरा इलेक्ट्रॉन कुठे गेलाय? एस मध्ये गेलाय. या 12व्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? लास्ट इलेक्ट्रॉन. 12व्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? लास्ट इलेक्ट्रॉन. लिथियमच्या तिसऱ्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? लास्ट इलेक्ट्रॉन. मग लास्ट इलेक्ट्रॉनला दुसरा काय म्हणतो आपण? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. लास्ट इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन. वेगळं पण म्हणजे डिफरन्शिएटिंग. वेगळं पण म्हणजे काय? डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन. आणि मग आपण डेफिनेशन झाली. सोपी डेफिनेशन आहे एस ब्लॉक एलिमेंटची. मग एस ब्लॉक एलिमेंटची मी बघा डेफिनेशन लिहू शकतो. एस ब्लॉकची एलिमेंटची डेफिनेशन कशी झाली? किती एलिमेंट आहेत टोटल? 7 आणि 7 14. 14 असे एलिमेंट्स आहेत की त्यांच्यामध्ये कुठला इलेक्ट्रॉन? त्यांचा शेवटचा, त्याचा शेवटचा. मग शेवटच्याला काय म्हणायचं? लास्ट. दुसरा शब्द काय? आउटर मोस्ट. लास्ट, आउटर मोस्ट. अजून एक शब्द आहे, कुठला शब्द वापरता येतो? डिफरन्शिएटिंग. डिफरन्शिएटिंग म्हणजे बाळांनो कुठला रे? डिफरन्शिएटिंग म्हणजे वेगळं पण दाखवणारा इलेक्ट्रॉन. कुठं एंट्री करतो?
कुठं एंट्री करतो बाळांनो? यस सब शेल मध्ये एंट्री करतो. कुठे एंट्री करतो? यस सब शेल मध्ये एंट्री करतो. आता ही यस सब शेल व्हॅलन्स आहे, पेनल्टीमेट आहे का प्री पेनल्टीमेट आहे एवढं बघायचं आहे मला. व्हॅलन्स शेल आहे, पेनल्टीमेट आहे का प्री पेनल्टीमेट आहे? मग मला सांगा मॅग्नेशियमची पहिली दुसरी दुसरी तिसरी, मग तिसरी कुठली असणार? व्हॅलन्स. तिसरी कुठली असणार? व्हॅलन्स. याच्यामध्ये पहिली आणि दुसरी आहे, मग दुसरी कुठली असणार? व्हॅलन्स. कारण ही शेवटची आहे, लास्ट शेल आहे. याचा अर्थ 2s व्हॅलन्स आहे आणि मॅग्नेशियम साठी 3s सुद्धा कसे आहे? व्हॅलन्स आहे. याचा अर्थ मी याच्यामध्ये लिहिणार लास्ट आउटर मोस्ट डिप्रेशिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन कुठं? यस सब शेल ऑफ दी. आता ती यस सब शेल कुठल्या शेल मधली आहे? तर कुठल्या शेल मधली आहे? व्हॅलन्स शेल. यस शेल, यस सब शेल ऑफ दी व्हॅलन्स शेल. आता तेच लिहितोय मी, दॅट इज काय म्हणणार? NS सब शेल. दॅट इज काय म्हणणार? NS. आता n चा अर्थ काय बाळांनो? व्हॅलन्स. S म्हणजे काय? सब शेल. यस सब शेल, व्हॅलन्स चा अर्थ n. सिंपल. मग डेफिनेशन काय झाली एस ब्लॉक एलिमेंटची? एस ब्लॉक एलिमेंट्स किती असतात? 7 दुनी 14, 2 कॉलम. एस ब्लॉक एलिमेंट्स आर दोज किती? 14. एस ब्लॉक एलिमेंट्स आर दोज 14 एलिमेंट्स इन विच त्यांचा कुठला इलेक्ट्रॉन? लास्ट. इन विच लास्ट आउटर मोस्ट किंवा डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन व्हॉट? यस. एंटर्स इन यस ऑर्बिटल. मग यस सबशेल, मोस्ट used word is subshell, right? Last differentiating outermost electron enters in s orbital subshell of the valence shell, that is ns subshell. That is what? ns subshell. सरांनी बोला बरं, what is the definition of s block elements? s block elements are those elements in which last, बोलायचं तुम्ही इथं बघू, लास्ट आउटर मोस्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन enters in what? S subshell of the valence shell. That means NS subshell. That is what? NS subshell. समजा तुम्हाला S block element ची डेफिनेशन. ओके. आता नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट P block elements. कुणाला म्हणायचं? P block elements. कुणाला म्हणायचं? P block elements. बघूया आपण बघा P ब्लॉक एलिमेंट्स. शॉर्ट मध्ये मी डेफिनेशन नंतर शेवटी बघणार आहे. ओके. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट ब्लॉक P ब्लॉक एलिमेंट्स. P ब्लॉक एलिमेंट्स डेफिनेशन तशीच असते बघा P ब्लॉक एलिमेंटची सुद्धा. आता मी इथं एक एलिमेंट घेतो क्लोरीन, ॲटॉमिक नंबर किती? 17. मग 17चे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहा बरं सर. इथं बघा 1s2 2s2 2p6 10 संपतात. 3s2 किती संपतात? 12 संपले. राहिले किती? पुढची कुठली ऑर्बिटल? 3p मध्ये किती राहिले बघा? 2 + 2 4 6 10 12 17. म्हणजे इथं तुम्हाला किती लिहावं लागेल? 5 लिहावं लागेल. अंडरलाइन द लास्ट इलेक्ट्रॉन. 17वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? 17 इलेक्ट्रॉन एंटर्स इन p सबशेल. ओके. नाव दुसरा कुठला पण तुम्ही घेऊ शकता बाळांनो. ऑक्सिजन घेऊया. ऑक्सिजन आपल्याला जिवंत ठेवतो. ऑक्सी म्हणजे लाईफ. ऑक्सी म्हणजे लाईफ, जिवंत ठेवणारा गॅस ऑक्सिजन. ॲटॉमिक नंबर किती रे? 8. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2p किती लिहिल्यानंतर 8 होईल. 1s2 2s2 2p 4 लिहावं लागेल. p मध्ये 6 लिहू शकतो मी, पण माझ्याकडे शिल्लक किती आहे? 4च आहेत, म्हणून मी 4 लिहिणार. मी 2 एलिमेंट घेतले p ब्लॉक मधले आणि त्याच्यावरून मला काय लिहायचे? डेफिनेशन लिहायचे. डेफिनेशन मला कशी लिहिता येईल बाळांनो? सोपा आहे. क्लोरीनचा 17वा म्हणजे शेवटचा कुठे एंट्री करतो? p मध्ये. ऑक्सिजनचा 8वा म्हणजे कितवा? शेवटचा, लास्ट आउटर मोस्ट डिफरन्शिएटिंग. तिघांचा अर्थ एकच. एंटर्स इन p म्हणजे याचा 17वा इलेक्ट्रॉन कुठे जातो? p मध्ये. याचा 8वा इलेक्ट्रॉन कुठे जातो? p मध्ये. मग डेफिनेशन काय झाली? सोपं आहे. डेफिनेशन काय? डेफिनेशन बघा नो p ब्लॉक एलिमेंट्स. आता p ब्लॉक एलिमेंट्स असतात किती? ऍक्च्युली हा हेलियम 18च्या वरती ठेवलाय कारण की ह्याच्यासारखा वागतो. तो हेलियम आहे एस ब्लॉक एलिमेंट. मग p ब्लॉक एलिमेंट किती झाले? 1 2 3 4 5 6. इथं बघा, इथं कळते तुम्हाला
1 2 3 4 5 6. एक पी ऑर्बिटल मध्ये किती बसतात 6. मग 6 6 किती बाळांनो 36. किती असणार 36 पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. किती आहेत 36 आहेत. एका पी मध्ये 6 अशा किती आहेत बाळांनो 2 2 7 म्हणजे 36 एलिमेंट आहेत. पी ब्लॉक एलिमेंट्स किती आहेत पी ब्लॉक एलिमेंट बाळांनो 36 आहेत. ओके असो डेफिनेशन काय होईल the elements in which last electron enters in p subshell. आता p सबशेल कुठले आहे बघूया म्हणजे व्हॅलन्स आहे पेनल्टीमेट आहे का प्री पेनल्टीमेट आहे बघूया 1 2 2 3 3 मग 3 3 क्लोरीन साठी काय झाली शेवटची कक्षा 2 काय झाली ऑक्सिजन साठी शेवटची कक्षा झाली. मग शेवटच्याला काय म्हणायचं बघा व्हॅलन्स शेल म्हणायचं. म्हणजे परत एकदा तेच शब्द लास्ट डिफरन्शिएटिंग म्हणजे वेगळं पण दाखवणार आउटर मोस्ट तर चालतं. लास्ट ऑर डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी सबशेल. आता ती पी सबशेल कुठली आहे व्हॅलन्स आहे. पी सबशेल ऑफ दी व्हॅलन्स शेल. मग त्यालाच काय म्हणायचं दॅट इज पी सबशेल आहे पण ती कुठली आहे व्हॅलन्स शेल मधली आहे. मग त्याला काय म्हणायचं एन म्हणायचं म्हणजे एनपी सबशेल. दॅट इज व्हॉट एनपी सबशेल. सिंपल. मग आता डेफिनेशन काय झाली पी ब्लॉक एलिमेंट्स आर दोज 36 elements in which last electron or outermost electron or differentiating electron enters in p subshell of the valence shell. मग valence shell ला काय नोटेशन आहे n p subshell. कुठली व्हॅलन्स शेलची डेफिनेशन सिंपल आहे. समजले का सर्वांना समजणारच. समजत असेल तर तुम्ही लाईक करा. काय तुम्हाला प्रश्न असेल रिगार्डिंग केमिस्ट्री सब्जेक्ट जर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारलं तरी चालू शकतं. कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके नाव पी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन परत एकदा बघा. पी ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट इन विच लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी सबशेल ऑफ द व्हॅलन्स शेल दॅट इज एन पी सबशेल. ओके समजलं सर्वांना. आता कुठं जायचं आपल्याला आता आपल्याला जायचंय डी ब्लॉक एलिमेंट्सला. डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय. ओके तुम्ही जर तुम्हाला लिहायचं असेल तर बाळा व्हिडिओ पॉज करा आणि मग तुम्ही लिहून घ्या. ओके नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट ब्लॉक एलिमेंट डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटचे आपल्याला डेफिनेशन बघायचे. डी ब्लॉक एलिमेंटचे आपल्याला काय बघायचे डेफिनेशन बघायचे. आता डी ब्लॉकची एलिमेंटची डेफिनेशन बघूया बाळा. डी ब्लॉक एलिमेंट्स लाईज बिटवीन एस अँड पी च्या मध्ये राईट इन बिटवीन एस अँड पी. त्यातला मी बाळा घेतो कोणता एलिमेंट घेतो सर्वात जास्त आपण यूज करणारा लोखंड Fe आयर्न. ऍटॉमिक नंबर किती 26. मग 26 27 28 तर तुम्ही कुठला शब्द सांगितला होता फेकोनी. 26 27 28 फेकोनी फे 26 सोपा आहे. आता याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहा बरं त्याच्यावरून. सोपा आहे सर 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d. आता बारा मला सांगा 26 लिहायचे 10 12 18 20 20 मायनस केले तर किती राहतील 6 राहतील. म्हणजे तुम्हाला इथं काय लिहिलं पाहिजे 3d6 लिहावं लागेल. आता सर हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडंसं मी व्यवस्थित लिहून घेतो राईट. कसं लिहून घेणार सांगा बरं. 1s2 पहिल्यांदा 2 2 परत 2s2 2p6 3 3 3 म्हणजे ही तिसरी गल्ली आहे ना ती अगोदर लिहिणार 3s2 3p6 3d6 आणि नंतर लिहिणार 4s2. नंतर काय लिहिणार 4s2. मग मला सांगा या Fe ची शेवटची शेल कोणती 4s. 4s ला काय म्हणणार व्हॅलन्स शेल. मग या 3d 3p 3s ला काय म्हणणार म्हणजे ही झाली व्हॅलन्स. ही कुठली झाली ही झाली बालो पेनल्टीमेट. मग व्हॅलन्सला काय म्हणतात nth शेल. मग पेनल्टीमेटला काय म्हणायचं n-1 काय म्हणायचं n-1. समजलं का सर्वांना समजते का समजणारच राईट. लक्ष द्यायला पाहिजे वेळ द्यायला पाहिजे. आणि मग सांगा मला डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन
दुसरे एक एक्झाम्पल घेऊया का हवं तर दुसरे एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल, राईट. नंतर ते लिहूया आपण इथं वाटलं असतं हवं. ओके, आता ह्या एक्झाम्पल वरून आपल्याला डेफिनेशन लिहिता येईल का? डेफिनेटली लिहिता येईल. काय डेफिनेशन सांगा मला. आता Fe सारखा दुसरा एलिमेंट समजा घेतला आपण, समजा आपण काय घेतला, व्हॅनाडियम घेतला, 23 घेतला आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायचं 23. 26 लिहिलं म्हणजे 23 लिहिता येईल. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d. आता मला सांगा इथे पर्यंत किती होता? 20. राहिले किती? 3. म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल 3d3. मग याच्यासारखं लिहून घ्या बरं व्यवस्थित. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 ही 3d ऑर्बिटल आत लिहूया. 3d3 4s2. या चौथ्याला काय म्हणायचं? nth म्हणजे व्हॅलन्स शेल. या 3 ला काय म्हणायचं? n-1 शेल म्हणायचं. सोपं आहे. आणि मग मला सांगा याचा शेवटचा इलेक्ट्रॉन लिहिलाय कुठं तुम्ही? 3d6. मग हे 3d6 ऑर्बिटल कुठली आहे? पेनल्टीमेट. याचा 23वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? याचा 23वा इलेक्ट्रॉन गेला कुठे बघा? इथून 3d3. इथं जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठले कुठले आहेत? 21 22 आणि 23. याचा अर्थ याचा 26वा शेवटचा इलेक्ट्रॉन गेला डी मध्ये. पण ती डी ऑर्बिटल व्हॅलन्स शेल मधली नसून पेनल्टीमेट शेल मधली आहे. याचा 23वा इलेक्ट्रॉन कुठे गेला? डी मध्ये. पण ती 3d आहे, 4d नाही. समजा पुढे 4d असतं तर ती झाली असती व्हॅलन्स शेल मधली. 3d आहे म्हणजे आत मधली आहे, म्हणजे ती झाली n-1. आणि n-1 ला काय म्हणतात? पेनल्टीमेट शेल. म्हणजे सर इथं तुम्हाला शब्द कुठला वापरता येणार नाही? तुम्हाला व्हॅलन्स म्हणजे n वापरता येणार नाही. मग काय वापरता येईल? पेनल्टीमेट वापरता येईल. म्हणजे काय? n-1 झाली डेफिनेशन. मग डेफिनेशन काय असेल बघा? डेफिनेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. आता डी ब्लॉक एलिमेंट टोटल किती असतात बघा बरं? 3d इथे 10 10 10 10 म्हणजे 40. किती एलिमेंट असतात डी ब्लॉक एलिमेंट? 40. 3d 4d 5d 6d. प्रत्येकामध्ये 10 10 10 10 10 चौक 40 40 एलिमेंट्स. ओके, म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट किती असतात बघा? 40 एलिमेंट्स असतात. ओके, आपण लास्ट 3rd लेक्चर मध्ये पिरियड टेबलच्या बघितलेलं आहे. आता मला सांगा डेफिनेशन काय बघा? डी ब्लॉक एलिमेंट्स आर दोज 40 एलिमेंट्स इन विच लास्ट तेच असणार आहे. लास्ट इलेक्ट्रॉन 23 आणि 26वा. एपीचा शेवटचा 26वा, व्हॅनाडियमचा 23वा. लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन enters in, right, enters in what? Enters in d subshell of the. आता व्हॅलन्स शेल म्हणायचं का? कारण की चौथी झाली शेवटची, मग तिला व्हॅलन्स म्हटलं पाहिजे. तिसऱ्याला काय म्हटलं पाहिजे? पेनल्टीमेट. चौथ्याला जर n म्हणायचं तर 3 ला काय म्हणायचं? n-1 म्हणायचं. म्हणजे लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी सबशेल ऑफ दी व्हॅलन्स म्हणता येणार नाही. मग मला काय म्हणावं लागेल? पेनल्टीमेट शेल. याचा अर्थ sp ला काय येतं? व्हॅलन्स. डी ब्लॉक साठी काय येतं? पेनल्टीमेट शेल. आता म्हणजे दॅट इज मला काय लिहायचं? sp ला मला म्हणत होतं np. आता इथं nd म्हणता येणार नाही. मग दॅट इज काय म्हणावं लागेल? n-1d. याचा अर्थ n-1d सबशेल. सर्वांनी डेफिनेशन बोला बरोबर. डेफिनेशन बोला. D block elements are those elements in which last differentiating electron enters in D subshell of the penultimate shell. D subshell of the penultimate shell. That is n-1d subshell. That is what? n-1d subshell. पेनल्टीमेट म्हणजे काय आलं का? व्हॅलन्स म्हणजे काय? परत एकदा n. पेनल्टीमेट शेल म्हणजे काय? n-1. आणि प्री पेनल्टीमेट शेल म्हणजे काय? n-2. सर्वांना कळलं का? एस ब्लॉक साठी व्हॅलन्स असते, पी ब्लॉक साठी व्हॅलन्सच असते. मात्र डी ब्लॉकच्या डेफिनेशन मध्ये व्हॅलन्सच्या आत मधली म्हणजे पेनल्टीमेट. व्हॅलन्सला n, मग पेनल्टीमेटला काय असणार? n-1 सबशेल. ओके, सर्वांना समजलं? ओके, नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट इज व्हॉट? नेक्स्ट पार्ट इज नेक्स्ट पार्ट इज बघूया आपण. नेक्स्ट पार्ट कुठला आहे? नेक्स्ट पार्ट एफ ब्लॉक एलिमेंट्स. ए ब्लॉक एलिमेंट्स. आता या ए ब्लॉक एलिमेंटची मला डेफिनेशन लिहायची आहे. व्हेरी सिंपल.
मी परत एकदा घेतो. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, ॲटॉमी नंबर 61. प्राईम मिनिस्टरला कोण निवडून देतं? आपण देतं, म्हणजे त्याला लॅब मध्ये तयार केलेला आहे, मॅनमेड आहे लॅन्थेनॉइड्स. ओके. आता बाळांनो त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहा तिथं. बघा सांगा बरं. 1s2 2s2 2p6 3s2. इथं बघा असं वरून खाली जायचं आहे, राईट. 3s2 3p6 4s2 3d10. 3d10 ला किती होतात? 30 होतात. नंतर काय? 4p6 5s2 4d10 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 ला किती होतात? 48 होतात. ओके. 4d10 देन इथं आला आपण 4d10 नंतर कोण? 5p6 5p6 नंतर कोण आला? 6s2 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 नंतर कोण आहे? 4f आहे. काउंट द इलेक्ट्रॉन्स. 48 54 56 57 58 59 60 अँड 61. याचा अर्थ मला इथं लिहावं लागेल 4f5. 48 7 54 2 56 5 61 आणि 61 मी काय लिहिलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. आता मी थोडस व्यवस्थित लिहू का? इथून पुढचं थोडस मी इथून अलीकडचं व्यवस्थित आहेच असं म्हणूया आपण. इथून पुढचं थोडस व्यवस्थित लिहूया आपण. कसं लिहिता येईल सांगा बरं मला? कसं लिहिता येईल? असं लिहिता येईल मला, राईट. 5 अगोदर 4 लिहिले पाहिजे, राईट. अगोदर काय लिहिलं पाहिजे? 4 ऑर्बिटल लिहिल्या पाहिजेत. म्हणजे जर मला पूर्णच इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन व्यवस्थित लिहायचं असेल तर मी असं लिहिन 1s2 2s2 2p6. आता 3च्या सर्व 1 2 आणि ही 3 3s2 3p6 3d10 नंतर 4. आता 4s2 हे लिहिले आपण. 4p6 4p6. आता इथं आहे 4d10, मग ती 4d10 मी आत लिहितो. 4d10. आता 5 च्या 4f आहे, सॉरी 4f पण लिहा. 4f5 4f5. आता 4 च्या झाल्या. आता 5 च्या 5s2 नंतर 5p6 आणि लास्टला 6s2. हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन इज वन अँड द सेम. फक्त आपण ऑर्बिटल व्यवस्थित लिहिलेले आहे, राईट, शेल नुसार. ठीक आहे. मग आता मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या प्रोमिथियम साठी 6वी शेल म्हणजे कोणती शेल? व्हॅलन्स शेल, पेनल्टीमेट शेल का प्री पेनल्टीमेट शेल? तर तुम्ही ऑब्विसली म्हणणार 6वी आहे ती व्हॅलन्स शेलच असते, नो डाऊट. मग या 5व्या शेलला नाव काय देणार? याला मी म्हणणार n. मग या 5व्या शेलला काय म्हणणार? n-1. काय म्हणणार? n-1 शेल. म्हणजे कुठली नाव झाली? प्री पेनल्टीमेट शेल. आता बघा या 4थ्याला नाव काय देणार? 4थ्याला नाव देणार मी n, सिम्बॉल देणार n-2. म्हणजेच बघा प्री पेनल्टीमेट शेल. कुठली शेल बघा? प्री पेनल्टीमेट शेल. म्हणजे व्हॅलन्स शेल ही झाली पेनल्टीमेट आणि 4f 4d 4p 4s त्या सर्व कुठल्या झाल्या? प्री पेनल्टी शेल मधल्या सर्व सब शेल झाल्या. आणि मग आता डेफिनेशन काय करणार? या ब्लॉक एलिमेंटची sp ला व्हॅलन्स म्हणावं लागतं, d ला काय म्हणावं लागलं मग अशी पेनल्टीमेट. आता f ला काय म्हणावं लागेल मी सांगायची गरज नाही. हा पीएमचा प्रोमिथियमचा 61वा इलेक्ट्रॉन कुठे लिहिलाय? इथं लिहिलाय बघा. हे जे 5 इलेक्ट्रॉन आहेत ते कुठले कुठले आहेत बघा? 48 6 54 2 56 राहिले 57 58 59 60 आणि 61. हे जे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 5 इलेक्ट्रॉन्स कुठे लिहिलेत? f ऑर्बिटल मध्ये लिहिलेत. म्हणजे याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं जातो? f सबशेल मध्ये जातो. पण ती f सबशेल व्हॅलन्स शेल आहे, पेनल्टीमेट आहे का प्री पेनल्टीमेट शेल आहे? तर ऑब्वियसली ती आहे प्री पेनल्टीमेट शेल. मग डेफिनेशन काय होईल? f ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय होईल? बानो लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर करणार? लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन f सबशेल. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन f सबशेल ऑफ द प्री पेनल्टीमेट शेल. ती कुठल्या गल्लीतली आहे? आउटर मोस्ट मधली नाही, त्याच्या आतमधल्या पण नाही, त्याच्या आतमधल्या
शेल मधली आहे, म्हणून म्हणणार प्री पेनल्टिमेट शेल. दॅट इज काय म्हणावं लागेल रे, दॅट इज n मायनस 2f. याला 6s ला काय म्हणायचं, ns. 5s 5p ला काय म्हणायचं, n मायनस 1s n मायनस 1p. मग 4f या 4 ला काय म्हणायचं, n मायनस 2s n मायनस 2p n मायनस 2d n मायनस 2f. आपल्याला f पाहिजे म्हणजे काय होणार, n मायनस 2f n मायनस 2f. कळलं का सर्वांना? पाहनो इझी आहे, काय अवघड नाही. मग डेफिनेशन काय होईल सर, f ब्लॉक एलिमेंट. सर आता f मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात तिथं लिहिलंय 14. मग इथं 4f मध्ये 14 5f मध्ये 14, संपलं. 14 दोन्ही 28 28 एलिमेंट्स किती असतात, f ब्लॉक एलिमेंट किती असतात, 28 असतात. सो f ब्लॉक एलिमेंट्स आर 28 एलिमेंट्स. त्यांची डेफिनेशन काय होईल, द एलिमेंट्स, किती एलिमेंट्स, 28 एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन, त्याचा दुसरा शब्द कुठला, डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन f सब शेल. पण ती व्हॅलन्स मधली पण नसते, पेनल्टीमेट मधली तर नसते, कुठली असते, प्री पेनल्टीमेट मध्ये. त्याला कधी कधी काय म्हणतात, अँटी पेनल्टीमेट. ओके, सो f सब शेल ऑफ द प्री पेनल्टीमेट शेल दॅट इज n मायनस 2 f सब शेल. आणि मग बाबा डेफिनेशन झाली, f block elements are those 28 elements in which last are differentiating electron enters in f subshell of the pre-penultimate shell that is n minus 2 subshell. I hope you all understand the definition of SPDF block elements, types of the shell, valence shell, penultimate shell and pre-penultimate shell. Lastly, शॉर्टली आपण एकत्रितपणे सर्वांच्या डेफिनेशन बघणार आहोत. त्या डेफिनेशन कशा बघायच्या सर्वांनी लक्ष द्या, कशा लिहिता येतील आपल्याला एकत्रितपणे. बघा बरं सर्वांनी लक्ष द्या. एस ब्लॉक एलिमेंट्स. आता एस ब्लॉक एलिमेंट्सला काय शब्द बानो, लास्ट म्हणूया. इलेक्ट्रॉन एंटर्स इन, कुठली शेल, एंटर्स इन एस सब शेल. That is कुठली, ns सबशेल. That is ns सबशेल म्हणजे व्हॅलन्स शेल. n लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन s सबशेल, s सबशेल ऑफ द व्हॅलन्स शेल. इथे लिहूया व्यवस्थित बघा, राईट. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन s सबशेल, right, s subshell of the valence shell that is ns subshell. That is what, ns subshell. Okay, मग p block element ची डेफिनेशन काय होईल, p block elements सेम काय डेफिनेशन होईल, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन, इथपर्यंत सेम असणार आहे. s च्या ऐवजी काय म्हणणार, s च्या ऐवजी म्हणणार p. ते असतात सेम सब शेल ऑफ द व्हॅलन्स शेल. दॅट इज इथं बदलणार, इथं np लिहावं लागेल, np सब शेल. कळलं सर्वांना? आणि आता बानो डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय होईल, डी ब्लॉक एलिमेंट्स, इथं लास्ट इलेक्ट्रॉन ते सेमच असणार, p च्या ऐवजी काय म्हणणार, डी सब शेल. व्हॅलन्स शेल मात्र नाही, इथं काय म्हणणार, पेनल्टीमेट शेल. आता पेनल्टीमेट शेल म्हणजेच काय असतं, व्हॅलन्स शेल म्हणजे n असतं, पेनल्टीमेट शेल म्हणजे त्याच्या आतली, n मधून 1 वजा केल्यानंतर आत जाता येतं. 6 चं 5 मध्ये रूपांतर करण्यासाठी 6 मधून काय केलं पाहिजे, 1 वजा केलं म्हणजे 5 होईल. म्हणजे इथली ना, दॅट इज n मायनस 1 डी सब शेल, n मायनस 1 डी सब शेल. आता बघा लास्ट f ब्लॉक एलिमेंट, आता मी सांगायची गरज नाही, सांगा बरं तुम्ही डेफिनेशन. लास्ट सर तुम्हीच म्हणणार, मग लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन काय पाहिजे इथं, मग इथं पाहिजे f, पुढचं पाहिजे सब शेल घरात. ओके, आता पेनल्टीमेटच्या ऐवजी काय पाहिजे, प्री पेनल्टीमेट. पेनल्टीमेटच्या ऐवजी काय पाहिजे, प्री पेनल्टीमेट शेल. दॅट इज व्हॉट, दॅट इज, आता व्हॅलन्सला म्हणतात n, पेनल्टीमेट म्हणतात n मायनस 1 म्हणजे त्याच्या आतली. आता त्याच्या आतमधली काय म्हणणार, n मायनस 2. दॅट इज
n मायनस 2 d काही एफ म्हणणार बाळांनो, इथं एफ म्हणावं लागेल ना, एफ सबशेल, एफ सबशेल. आणि आता बाळांनो सर्वांनी डेफिनेशन बोलायचे एस पी डी एफ ब्लॉक एलिमेंट्स. ओके, नाव S block elements are those elements in which last electron enters in S subshell of the valence shell, that is NS subshell. मग P block ची सेम तशी डेफिनेशन होणार आहे, इथं व्हॅलन्स शेलच असणार आहे. म्हणजे काय म्हणणार, लास्ट इलेक्ट्रॉन डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन enters in P subshell of the valence shell, that is NP subshell. D block एलिमेंटची डेफिनेशन काय होणार, लास्ट इलेक्ट्रॉन enters in डी सबशेल, पण ती कुठली असते, बाहेरच्या शेल मधली नसते, त्याच्या आतमधल्या शेल मधली असते. म्हणून म्हणायचं पेनल्टीमेट शेल, दॅट इज n-1. डी सबशेल, F ब्लॉक एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन F सबशेल. F ब्लॉक एलिमेंट आहे म्हणजे कुठे राहणार आहे, F सबशेल मध्ये राहणार आहे. F सबशेल, पण ती कुठली असते, बाहेरची नसते, त्याच्या आतमधली नसते, त्याच्या आतमधली असते. म्हणजे कुणाच्या आतमधली असते, पेनल्टीमेटच्या. म्हणून म्हणायचं प्री म्हणजे अगोदरची, पेनल्टीमेटच्या अगोदरची. F सबशेल ऑफ द प्री पेनल्टीमेट शेल, दॅट इज n-2 F सबशेल. म्हणजे बाळांनो S ब्लॉक एलिमेंट साठी NS असते, डी ब्लॉक एलिमेंट साठी पी ब्लॉक एलिमेंट साठी NP असते, डी ब्लॉक एलिमेंट साठी n-1d आणि F ब्लॉक एलिमेंट साठी n-2 F ऑर्बिटल असते. सर्वांना समजलं असेल. एक दोन वेळा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर डेफिनेटली तुमच्या लक्षात राहणार आणि तिथून पुढे नंतर तुम्हाला कुठलीही अडचण भासणार नाही. ओके, तुम्हाला बाळांनो काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये टाका. राईट, आय विल आन्सर डेफिनेटली. ओके, धन्यवाद, थँक्यू.